गप्प. हा, आता पहिला वर्ग. योगिता मयेकर, मयूर गुले, कविता परांजपे. रविवारी कधी तुझं पोट दुखत नाही रे, फक्त सोमवारपासून शनिवारपर्यंत दुखतो होय रे. चप्पल कुठे? ए मंद्या, मंद्या कधी शाळेला वेळेवर नसतो. आणि आज 2 नव्या पेन्सिली ठेवल्या दप्तरात. आज नको म्हणू की पेन्सिली नव्हत्या म्हणून लिहिलं नाही. आज जर कोरी वही आणलीस ना तर बघच. अरे पण सावकाश. रमेश नामदेव, दुसरा वर्ग. स्मिता खोपकर, स्मिता खोपकर, तिसरा वर्ग. गिरीश कुंभारे, सिद्धार्थ मित्रगोत्री, सुशांत तांबे, अनूप कैलासिया, अनूप कैलासिया, संतोष अलूरकर, संतोष अलूरकर. सायलेन्स. गप्प. केदार पुणेकर, अजय शिंगोटे, विजय शिंगोटे, मंदार कदम. दुसरा वर्ग 40 अधिक 22 किती? पहिला वर्ग लक्ष देऊ नका. तिसरी आणि चौथी गप्प बसा. आई गो दुखतय. तर आज जायचे का तुला? नाही रे, इथेच बरं आहे. संत्या दुखतय रे. पुन्हा संध्याकाळपर्यंत इथेच बसायचं आपल्याला. मला नाही, फक्त तुला. तुझं राज्य आहे का? बहिणीचं. हा, नमस्कार सर. अरे तेजस्वी, बरोबर निकाल आला वाटतं. नाही, त्याच्यासाठीच कॉलेजला गेले होते. उद्या आहे. हो का? मग मी उद्या घरी येतोय संध्याकाळी. पेढे तयार ठेव. 12वीला गेलेली गावातली पहिली मुलगी, ती हो. सुद्धा माझ्या हाताखाली शिकलेली. हा? सर, आईने मंदारला घरी बोलवलंय. हो, आज घरी बाबांचा वाढदिवस आहे. 3 वेळा झालं. सोमवारी आणि गुरुवारी पोटात सुद्धा दुखलं. शनिवारी मामा आला होता. नाही, आई पूजा. आज घरी पूजा आहे ना, त्याच्यासाठी आई हां. बोलवलंय. आणि मला ब्राह्मण जेवणासाठी. बर, जा घेऊन जा. आणि हे बघ, तुझ्या भावाला काहीतरी समजावून सांग. काल सगळ्यांना निबंध लिहायला सांगितला होता, मोठं झाल्यावर कोण होणार म्हणून. सगळ्यांनी काहीतरी लिहिलं, त्यांनी फक्त एक ओळ लिहिली, मला मोठं होऊन खुश व्हायचंय. हो. आणि उद्या येताना प्रसाद घेऊन या बरं का. मंद्या, अरे वा, बरं झालं मी शाळेतच भेटलो. नसतं तर संध्याकाळपर्यंत याचा सरबतच झाला असता. नाही रे, शाळेच्या बाहेर भेटला नसतास तर झोप्यावर नक्की भेटला असतास. चल. ताई, निकाल उद्या आहे ना? तुला आठवतंय ना, जेवढे टक्के तेवढ्या गोट्या. हो रे, चांगलं लक्षात आहे.
बघ विनोद दादा आले. अरे विनोद दादा, विनोद दादा, विनोद दादा. ऐका, मला तुमच्याशी काय बोलायचंय. ताई, झोप येत नाही ना. झोप कशी येणार? दोन्ही खिसे तर गोट्यानी भरले तुझे. ते काय नाही, तू माझ्यासाठी अंगाई गाणार. तेजस्वीचा उद्या निकाल लागणार आहे. तिला शहरात जाऊ. तिचा मी विचार केलाय. साठावर डोळ्यात मिट्ट अंधार, मग उजडेल अंधाराच्या पलीकडचा दिवस. विनोद मुंबईतनं आलाय. मी तुकारामला निरोप पाठविलाय. ते लोक उद्या परवा येणार आहे. तेजस्वीला सांगून ठेव. उद्या किती वाजता? 2. बरोबर. हां, 35 वजा 24 किती? 10. ताढव, स्टँड अप, हँड्स अप. हां, आता हे किती? स्टँड अप, हँड्स अप. गाढवाचा मित्र गाढवच. आणि गाढवाचे सर. चल, माहितीये का, जिल्ह्यात 11वा नंबर आहे माझा. माझ्या आवडत्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता प्रवेश मिळेल मला. तू नको सांगू, मीच आईला सांगीन. आई, माझा निकाल. अरे आली बघा. संत्या, आई, ये आत ये ना. माझा निकाल. ते सगळ्यानंतर आज जा. बरं झालं मी पळून आलो. सरांची परवानगी पण घ्यायची विसरलो. तू का नाही आला? विनोद दादांनी आम्हाला खरेदीसाठी नेलं. खूप खूप मजा केली. एक मस्त भोवरा होता रे. ए मंदार, मंदार. तुझ्या सहलीचं काय झालं? सविता, तुला काय वाटतं?
मला त्याला शिकवायचा नाही आहे का? मला खरंच तिचा अभिमान वाटतो, तिच्या मेहनतीचा, तिच्या आत्मविश्वासाचा. पण यापुढे मी तिची स्वप्न पूर्ण करण्याचा खर्च नाही उचलू शकत. तिच्यासाठी किती केलं तरी एक दिवस ती लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार. आता मंदाराच आपलं भविष्य आहे. प्रीता, माझी परिस्थिती नाहीये. मी तिच्यासाठी वाटेल तर केलं असतं, जर त्याच्याशी माझा एकुलतं एक मूल असतं. नाहीये माझी परिस्थिती, नाहीये.